नमस्कार, मी डॉक्टर निनाद थोरात. मी न्यूरोलॉजिस्ट म्हणून किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण बोलूया डोकेदुखी या विषयाबाबत. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, पण काही वेळा ही अत्यंत त्रासदायक ठरू शकते आणि आपल्या दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण करू शकते. डोकेदुखीच्या काही कारणांपैकी मानसिक ताणतणाव, झोपेची कमतरता, हॉर्मोनल इम्बॅलन्स, बीपी वाढणे, बीपीचा कंट्रोल नसणे, अवेळी जेवण, मोबाईलचा अतिवापर ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो, पुअर पोश्चर म्हणजे आपलं पोश्चर खराब असणे, बसण्याची पद्धत, झोपण्याची पद्धत खराब असणे, कॉफीचं अतिसेवन, ड्रिंक्स, दारू, सिगरेट, तंबाखू ह्या सगळ्या गोष्टींचं अतिसेवन, सायनुसायटिस, डोळ्याला नंबर असणे, अशी काही कारणे आहेत. ह्याच्यातले बरेचसे कारणं मॉडिफायबल आहेत. मॉडिफायबल याचा अर्थ की आपण ह्याच्यात बदल केला तर आपण डोकेदुखीला रिव्हर्स करू शकतो औषध न घेता. आपण बऱ्याच वेळी डोकेदुखीसाठी ट्रीटमेंट घेतो जेव्हा आपल्याला ते असह्य होतं. माझं सांगणं हे राहील की डोकेदुखी जर आपल्याला कमी प्रमाणात का असेना पण जर वारंवार होत असेल तर ह्या गोष्टीसाठी आपल्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे एकदा कन्सल्टेशनसाठी जाणे गरजेचे आहे.